डोंबिवलीमध्ये एक स्फोट झाला आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत। आतापर्यंत 11 जणांचा जीव त्या दुर्घटनेत गेलाय, तर 60हून अधिक लोक जखमी झालेत। त्यात काही जण गंभीर आहेत, अनेकांवर उपचार देखील सुरू आहेत। ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे बचाव कार्य अजूनही सुरूच आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जातो आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आज सकाळीही काही मानवी अवशेष तिथे सापडले। दुसरीकडे या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे का याची खात्री नसल्याने कामगारांचे कुटुंब हताश झाले आहेत। ते रुग्णालय, शासकीय हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल आणि पोस्टमॉर्टम रूममध्ये आपल्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत। अद्यापही नातेवाईक सापडत नसल्यामुळे त्यांनी कंपनीच्या परिसरात जमा होऊन शोध घेण्यास सुरुवात केली आहे। मात्र पोलीस या कुटुंबियांना या परिसरातून हाकलून देत असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झालाय। या स्फोटानंतर कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली असून कोर्टाने मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र आता कोर्टात आरोपीच्या वकिलाने स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे। स्फोट झाल्यानंतर सुरुवातीला कंपनीमध्ये बॉयलर फुटल्याची माहिती देण्यात येत होती, मात्र नंतर स्फोट झालेल्या कंपनीमध्ये कोणताच बॉयलर नसल्याची माहिती पुढे आली। हा बॉयलरचा स्फोट नसून हा रिॲक्टरचा स्फोट असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं। शनिवारी कोर्टात मेहतांच्या वकिलांनी स्फोटाआधी कंपनीचे मालक देखील तिथे जाणार होते, मात्र त्यांना उशीर झाल्याने ते तिथे पोहोचू शकले नाहीतर त्यांच्यासोबतही काहीतरी घडलं असतं असं सांगितलं। हा स्फोट वाढत्या उष्णतेमुळे झाल्याचं वकिलांनी सांगितलंय। तसेच मेहता याच्या वकिलाने युक्तिवाद केला की कंपनीकडे सर्व आवश्यक परवानग्या होत्या, सर्व नियमांचं पालन केलं होतं। आरोपीच्या वकिलाने सांगितले की तापमान वाढल्यामुळे हा स्फोट झाला, पण तिथले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपनीने काय केलं? तुम्ही निष्काळजीपणा केल्यामुळे हे असं झालं, असा आरोपही आता वकिलांकडून केला जातोय। त्यामुळे या प्रकरणात आता आणखीन काय कारवाई होते आणि मृतांच्या नातेवाईकांचे होणारे हाल कधी थांबतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। घडलेली ही घटना, त्यानंतर नातेवाईकांना होणारा त्रास याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा।